आणि डोनाल्ड ट्रम्प आणखी 10% टॅरिफ लावणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांची ही नवी खेळी आहे। भारतासोबतच्या टॅरिफमध्ये कोणताही बदल होणार नाही। डोनाल्ड ट्रम्प हे सर्व देशांवर आता आणखी 10% टॅरिफ लावणार आहेत। अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नवी खेळी खेळली आहे। भारतासोबतच्या टॅरिफमध्ये कोणताही बदल होणार नाही। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुल्क रद्द करण्याच्या निर्णयानंतर आणि ट्रम्प यांनी पुन्हा नवीन शुल्काची घोषणा केल्यानंतर भारत अमेरिका व्यापार करार पूर्वीप्रमाणेच राहील, असं ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितलंय। भारतासोबत होणाऱ्या करारावर कोणताही परिणाम होणार नाही, तो पूर्वीप्रमाणेच पुढे जाईल। शुक्रवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुल्क रद्द करण्याच्या निर्णयानंतर 3 तासांच्या आत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात 10% शुल्क लावण्याची घोषणा केली। आपल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की ते एका आदेशावर स्वाक्षरी करणार आहेत, ज्या अंतर्गत 10% जागतिक शुल्क आकारलं जाईल। हे शुल्क आधीपासून लागू असलेल्या बेसलाईन शुल्कापेक्षा जास्त असेल, म्हणजे सध्याचे शुल्क आकारलं जातंय त्या व्यतिरिक्त हे नवं 10% अतिरिक्त शुल्क असेल। पण भारतासोबतच्या करारामध्ये हे अतिरिक्त शुल्क समाविष्ट केलं जाईल की आधी ठरवलेल्या 18% मध्ये ते समायोजित केलं जाईल, यावर ट्रम्प यांनी कोणतंही विधान केलेलं नाही।